नमस्कार मित्रांनो, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी दर्शन दिलेलं आहे। अमेरिकेच्या मध्यस्थीने इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जो युद्धविराम झाला त्याबाबतची घोषणा झाली। त्याच्या साधारणतः 48 तास आधी खामेनी भूमिगत झाले होते आणि त्यांनी असं सूचित केलं होतं की आता मी तुम्हाला दिसणार नाही, कारण मी कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरणार नाही। कारण त्यांना भीती होती की मोबाईल वापरला, पेजर वापरला तर त्याच्या नुसत्या एखाद्या सिग्नलनी इस्रायली लोक किंवा अमेरिकन लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि आपल्याला ठार मारतील। आणि म्हणून ते बंकरमध्ये निघून गेले होते। आणि त्यामुळे जेव्हा हा युद्धविराम झाला तेव्हा अशी शक्यता वर्तवली जात होती की एकतर ते या अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मारले गेलेत किंवा मग ते भूमिगत झालेत आणि इराणच्या नेतृत्वाने म्हणजे इराणच्या अध्यक्षांनी, परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांच्या संमतीशिवायच हा निर्णय घेतलेला आहे। आणि असं झालं असतं तर ती खूप मोठी बेआबरू झाली असती। आणि त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ लागला की खामेनी नेमके आहेत कुठे, कारण त्यांचं वयही 86 काहीतरी आहे आणि आणखीन किती काळ ते इराणचे सर्वेसर्वा राहणार, इराणचं नेतृत्व करणार, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होतेच। आणि त्यामुळे मग अनेकांच्या मनात अशी आशा निर्माण झाली होती की जर खामेनी राहिले नाहीत तर मग इराणमध्ये व्यवस्था बदलायला फार वेळ लागणार नाही, कारण इराणची जी राजवट आहे ती लोकांच्यात बिलकुल प्रिय नाही आहे, ती अजिबात लोकप्रिय नाही आहे। इराणमधील जनमत या राजवटीच्या विरोधात आहे। मग तुम्ही विचाराल की मग राजवट लोकप्रिय नाही तर 45 वर्ष सत्तेत कशी आहे? त्याचं कारण धाक दपटशा, शेकडो लोकांना दरवर्षी फासावर लटकवलं जातं, अनेकांना, अगदी महिलांनाही सार्वजनिक चौकात फासावर लटकवलं जातं। राजकीय कार्यकर्त्यांना, पत्रकारांना किंवा ज्यांच्यावर संशय आहे की हे इतर देशाचे एजंट म्हणून, इस्रायलचे एजंट म्हणून, अमेरिकेचे एजंट म्हणून काम करतात, त्यांना तुरुंगात टाकलं जातं, अनेक वर्ष त्यांना सडवलं जातं तुरुंगात। आणि यामुळे भीती आणि दरारा निर्माण झालेला आहे। खरं तर ही गोष्ट इराणचे शाह रेझा पहलवी, मोहम्मद रेझा पहलवी यांच्या काळापासून होती आणि त्याच्यात शहानी पण अशाच प्रकारे जनतेवर अन्याय अत्याचार करून आपली सत्ता टिकवली होती। म्हणजे एकीकडे इराणचा शाह हा पश्चिम आशियात सगळ्यात आधुनिकीकरण करणारा, सुशिक्षित, समाजात वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणणाऱ्या अशा प्रकारचा राजा होता, शासक होता। पण दुसरीकडे जो कोणी राजवटीच्या विरोधात काही करेल त्या विरोधकांना अतिशय निगरूनपणे ठेचून काढण्यात येत होतं। जेव्हा इस्लामिक क्रांती झाली तेव्हा जे लोक शहाबरोबर काम करत होते, इराणचं लष्कर असेल आणि जे गुंड, मवाली असे जे सगळे असतील, ते सगळे शहाबरोबर काम करायचे, ते आता इस्लामिक राजवटीसाठी काम करायला लागले। त्याच्यामध्ये इराणमध्ये बसीज ही एक संस्था आहे। ही बसीज म्हणजे रस्त्यातले गावगुंड आणि हे या सगळ्यांना एका प्रकारे पोलिसांचे अधिकार दिलेले असतात की तुझ्या एरियामध्ये तू शांतता नांदवायची तुझ्या पद्धतीने। मग कोणाला गोळ्या घालायच्या असतील, कोणाला मारायचं असेल, कोणाचं अपहरण करायचं असेल, पण ही व्यवस्था त्यांचे देखील कान टवकारले होते। कारण जर त्यांना कळलं असतं की आता खामेनी हयात नाहीत तर यांनी पुन्हा एकदा बाजू बदलली असती। तसे म्हटलं की इराणचं एक सैन्य दल आहेत, लष्कर आहे आणि ज्याला एक IRGC म्हणतात, इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कोर, ही जी संस्था आहे ही थेट आयातुल्ला खामेनींच्या इशाऱ्यांवर काम करते। म्हणजे त्याला ते कमांडो फोर्स म्हणा किंवा अशा प्रकारचं ते सैन्याचंही त्यांचं काम हे देशाच्या संरक्षणापेक्षा सरकारचं संरक्षण करणं, राजवटीचं संरक्षण करणं। आणि त्याच्यातही कुड्स म्हणजे जेरुसलेम, तो फोर्स आहे तो तर सगळ्यात म्हणजे त्यांचा
आपल्याकडे जे SPG NSG असतं तशा प्रकारचे त्यांचा कुड्स फोर्स आहे. आणि त्यामुळे ही सगळी चर्चा सुरू झाली होती. आणि त्यामुळे आत्ताच थोड्या वेळापूर्वी, 1 तासाभरापूर्वी, 1-2 तासाभरापूर्वी खामेनी यांनी दर्शन दिलं. त्यांचा व्हिडिओ प्रसारित झाला. अर्थात हा व्हिडिओ नेमका केव्हा शूट केला आहे ते स्पष्ट नाही, कारण जेव्हा असं काही दाखवायला व्हिडिओ केला असतो की हम अभी तक जिंदा है, तेव्हा मग समजा आज 26 तारीख आहे तर 26 तारखेचं वर्तमानपत्र ठेवलेलं असतं की बघा हे आजचं वर्तमानपत्र आहे आणि मी आज बोलतोय. नाहीतर असं होऊ शकतं की 2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला असेल आणि तो 26 तारखेचा म्हणून रेकॉर्ड केला असेल. तर त्यामुळे असा काहीतरी पुरावा ठेवला जातो की ज्याच्यामध्ये हा व्हिडिओ अमुक तारखेचा आहे ही गोष्ट स्पष्ट होते. पण या व्हिडिओत असं काही नाही आहे. पण खामेनी यांनी इराणच्या जनतेचं आणि इराणच्या सैन्य दलांचं अभिनंदन केलेलं आहे. त्यांनी एका प्रकारे ट्रम्प यांची चेष्टा केलेली आहे की अमेरिकेच्या हल्ल्यात काही झालं नाही, इराणच्या अणुकार्यक्रमाला काही झालं नाही, याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की इराणनी एवढा जोरदार धक्का दिला की शेवटी अमेरिकेला मध्ये पडावं लागलं, मध्ये उतरावं लागलं होतं. आणि जी इराणची क्षेपणास्त्र अमेरिकेच्या सैन्य तळापर्यंत पोचली ती इराणची खूप महान अशी गोष्ट आहे. इराणची हिम्मत त्यातनं दिसते आणि इराणची क्षमता त्याच्यातनं दिसते. म्हणजे याला किती अर्थ आहे याच्याबद्दल मला कल्पना नाही, कारण इराणनी जी काही 6-7 क्षेपणास्त्र अमेरिकन तळावर सोडली, ती सोडल्यानंतर अमेरिकेला सांगितलं की आम्ही ती क्षेपणास्त्र सोडतोय. ती सांगितलं नसतं तरी अमेरिकेने ती हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली. सांगितल्यामुळे कतारने आपली एअरस्पेस बंद केली. म्हणजे इस्रायलला वर हल्ला करताना क्षेपणास्त्र सोडताना इराणने सांगितलं नाही आम्ही क्षेपणास्त्र सोडतोय, पण कतारमधल्या अमेरिकन तळावर हल्ला करताना इराणने आधी 3 तास आधी सांगितलं की आम्ही हल्ला करतोय. आणि त्यामुळे सगळी विमानं, मी असं ऐकलं 20,000 प्रवासी काहीतरी 80-90 विमानांमध्ये होते, त्या सगळ्यांना कतारने इकडे तिकडे ती विमानं हवेत होती. त्यांना काहींना दुसऱ्या विमानतळावर उतरवलं, काहींना दुसऱ्या देशात गेले. पण हे सगळं शक्य झालं कारण इराणने आधीच कळवलं होतं की आम्ही अशा प्रकारचा हल्ला करणार आहोत. म्हणजे त्याच्यातनं साध्य काही झालं नाही, 0% निकाल लागला. तीच गोष्ट इस्रायल विरुद्ध केलेल्या हल्ल्याच्या बाबतीतही म्हणता येईल. आपल्याकडच्या TV चॅनलवर इस्रायलचं झालेलं नुकसान, पडलेल्या इमारती वगैरे दाखवलं आणि हे खरं आहे, म्हणजे काही याच्यात लपवायचं काही कारण नाही. इस्रायलच्या इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पण किती इस्रायली माणसं मारली गेली? 40 जास्तीत जास्त. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ केला होता छोटा बच्चा समज के हमको, तेव्हा तर 24 आकडा होता. त्याच्यात शेवटी काहींची भर पडली, पण 35-40च्या वरती हा आकडा नाही. आणि इस्रायलचे जे मारले गेले ते मुख्यतः नागरिक आहेत, सामान्य नागरिक मारले गेलेले आहेत. इस्रायलचा सैनिक एकही या इराणच्या हल्ल्यात मारला गेला नाही. या उलट जे इस्रायलने हल्ले इराणविरुद्ध केले त्याच्यात 300-400 लोक तर सहज मारले गेले. आणि हे सगळे इराणचे टॉप मोस्ट लोक होते, सैनिक होते, सैन्य अधिकारी होते, न्यूक्लिअर सायंटिस्ट होते, जे अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात होते. आणि त्यामुळे या लढाईत कोण जिंकलं, कोण जास्त वरचढ चढलं हा खरं तर प्रश्नच उद्भवत नाही. आणि इस्रायलच्या याच्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट कुठली असेल तर सिरिया आणि जॉर्डन आणि इराक पार करून इस्रायलनी 1,500 किलोमीटर लांब असलेल्या इराणवर हल्ले केले आणि अनेक गोष्टी उद्ध्वस्त केल्या. ती गोष्ट इराणचा एअरफोर्स जमिनीवरनं उडूच शकला नाही. इराणची हवाई हल्ले विरोधी यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. पण ठीक आहे, इराण या गोष्टी मान्य करणार नाही, कारण त्यांच्या राजवटीला जर टिकून राहायचं असेल तर किमान आपल्या लोकांमध्ये आपण किती ताकदवान होतो आणि आपण किती शत्रूला नामोहरम केलं हे सांगणं त्यांचं कर्तव्य आहे. तो त्यांचा प्रयत्न आहे, तो त्यांनी करावा, तो त्यांनी केला. पण याच्यातनं पुढे काय हा प्रश्न पुन्हा निर्माण होतो, कारण कोण जिंकलं कोण हरलं याचं उत्तर आज मिळणार नाही. कारण आज दावे प्रतिदावे केले जातील. ट्रम्प म्हणतील की सगळे तळ उद्ध्वस्त करून टाकले, खामेनी म्हणतील काही झालंच नाही, आम्ही सगळे युरेनियम हलवलं. यातली प्रचिती तेव्हा येईल जेव्हा इराण आपल्या मुद्द्याचं ते सिद्ध करण्यासाठी आणखीन एखादा हल्ला करू शकतं का नाही, किंवा इस्रायलने समजा गाझापट्टीत कारवाई केली, हिजबुल्ला विरुद्ध कारवाई केली, तर त्यांच्या बाजूने इराण उतरू शकतं का नाही याच्यावर याची प्रचिती अवलंबून आहे. पण आता इराणच्या राजवटीला खोटं बोलणं आणि एक भास निर्माण करणं आवश्यक आहे, कारण
जर असा संदेश गेला की इराणची राजवट कमकुवत झालेली, ती झालेली आहेच आहे, पण असं जर चित्र उभं राहिलं तर इराणचे लोक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि त्यांना थांबवणं यावेळेला अवघड होईल. कारण जर इराणच्या राजवटीने आत्ता पुन्हा एकदा काही अत्याचार करायचे प्रयत्न केले जसे त्यांनी मागे केले होते, तर पुन्हा अमेरिका आणि इस्रायलसारखे देश येऊन इराणच्या लोकांना थेट मदत करू शकतील. आणि त्यामुळे त्याला म्हणतात द प्रूफ ऑफ पुडिंग इज इन इटिंग. म्हणजे एखादी गोष्ट आहे का नाही ती जेव्हा तुम्ही खाता तेव्हा लक्षात येतं की ती गोष्ट आहे. जर ती गोष्ट नसेलच तर तुम्ही खाऊ शकत नाही. आणि त्यामुळे या युद्धाचा काय निकाल लागला त्याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळणार आहे. खामेनींनी जरी सांगितलं असेल हम जिंदा है और लढ रहा है, तरी ते तेवढ्या पुरतंच आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.